बहीण भावाच्या नात्याला काळीमा, कधी घरात तर कधी फोटो स्टुडिओत अल्पवयीन बहिणीवर भावाचा बलात्कार. पुण्यातील घटना. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुण्यात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावानं बहिणीवर बलात्कार केल्याचं उघड झालंय. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. एका चुलत भावानं आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर तिच्या घरात व एका फोटो स्टुडिओमध्ये बलात्कार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली असून तिला मुलगी झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान तिनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी भावावर व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीवर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा इथं आरोपींनी अनेक वेळा बलात्कार केला. यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यात एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत व पीडितेच्या घरी आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. हा सर्व प्रकार गेल्या वर्षी मार्च ते जून महिन्यात घडला. तब्बल वर्षभर तिच्या भावानं व त्याच्या साथीदारानं तिच्यावर अत्याचार केले. ही घटना कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. दरम्यान या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिनं बाळाला जन्म दिला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी ही दौंड तालुक्यातील गिरीम इथं राहते. आरोपींनी तिच्यावर वायरलेस फाटा व पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा इथं राहणाऱ्या 2 आरोपींनी बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. धायरी इथं राहणारा आरोपी हा पीडित तरुणीचा चुलत भाऊ आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील त्यानं तिच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम येथील वायरलेस फाटा इथं फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत देखील आरोपींनी पीडितेवर बलात्कार केले. पीडित मुलगी ही गर्भवती राहिली असून तिनं एका मुलीला जन्म दिलाय. तिनं हा प्रकार कुणाला सांगितला तर तिला मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना बारामती येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.